प्रत्येक समाज आता आरक्षणाची लढाई लढताना पाहायला मिळतो आहे। आता बंजारा समाज सुद्धा आपल्या आरक्षणासाठी आदिवासीमधून आरक्षण मिळावं या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न सुरू आहे आणि त्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी मोर्चे सुद्धा काढायला सुरुवात केली। नागपूरमध्ये सुद्धा मोर्चा होणार आहे। एकंदर म्हणजे काय बंजारा समाजाची भूमिका आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। दादा काय सांगाल, काय नेमकी तुमची भूमिका आहे? काय बंजारा आरक्षण कृती समिती अंतर्गत नागपूर जिल्ह्याची जी बंजारा आरक्षण कृती समिती तयार झाली आहे, त्या कृती समितीच्या अनुषंगाने बंजारा आणि ज्या तत्सम जमाती आहेत यांना आदिवासीच्या सवलती, एसटीच्या सवलती मिळाव्यात यासाठी जे महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून नागपूरमध्ये 19 सप्टेंबरला संविधान चौक नागपूर येथे भव्य धरणे आंदोलन करण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक जरी हा समाज असला तरी 20,000पेक्षा जास्त लोक नागपूर शहरामध्ये राहतात। त्यामुळे जवळपास 5,000च्या जवळपास मंडळी या आंदोलनामध्ये सहभागी होतील। आमची आदिवासीमधून तुम्हाला आरक्षण देण्यासाठी आदिवासी समाज विरोध करतो आहे। आदिवासी समाजांना आमचं एवढीच नम्र विनंती आहे की आम्ही ट्राईब आहोत। मोगल काळापासून आमची ट्राईब म्हणून नोंद आहे। मोगल काळ असेल, 1950चा CP अँड बेरारचा शासन आदेश असेल, ब्रिटिश काळातलं हैदराबाद गॅजेट असेल किंवा दिल्लीचं गॅजेट असेल, विविध आयोग असेल, आत्ताच लोकूर आयोगाचा आपण विषय केला, भाटिया आयोग असेल, बापट आयोग असेल, या सगळ्या आयोगाने आम्हाला ट्राईब म्हटलेलं आहे। त्यामुळे आमचं म्हणणं मूळ ज्या ट्राईब आहेत, प्राचीन काळापासून आम्ही ट्राईब आहोत। त्यामुळे विद्यमान ज्या एसटी संवर्गामध्ये ज्या जमाती येतात त्यांना त्यांचं आरक्षण बाधित न करता ST ब म्हणून आम्हाला आरक्षण द्यावं। त्यामुळे त्यांचं नुकसान होण्याचा प्रश्नच नाही। त्यांचं नुकसान न होता आम्हाला आरक्षण द्यावं। महिलांचा कितपत सहभाग राहणार आहे यात? महिला आम्ही पूर्ण आजूबाजूच्या म्हणजे आमच्या पारंपरिक वेशभूषेत ते येणारच आहे। तुमच्या माध्यमाने मी सगळ्या महिलांना आव्हान पण करते आणि आरक्षण जर हा आमचा आधीपासूनच सुरू आहे। जेव्हा आपले पद्मश्री भानुसिंग हे होते आणि महानायक वसंतराव नाईक साहेब, भारतरत्न डॉक्टर यांनी पण आपला विषय मांडलेला आहे आरक्षणाचा। आणि मुख्यमंत्री साहेब याबद्दल पॉझिटिव्ह, आम्ही त्यांना अशी विनंती करते की केंद्राला जर त्यांनी शिफारस जर केली आमची तर आमचं हे काम लवकरात लवकर होईल। फक्त थोडं शासनाला एकच विनंती आहे की आमचं आरक्षणाकडे त्यांनी केंद्राकडे शिफारस करावी। आणि तुमच्या माध्यमाने मी सगळ्या महिलांना आव्हान करते की जास्तीत जास्त संख्येने पारंपरिक वेशभूषेमध्ये आमच्या महिला येणार आहेत। नक्कीच नागपूरमध्ये हे बंजारा समाजाचा मोर्चा होणार आहे, त्यामध्ये पारंपरिक वेशभूषेमध्ये बंजारा महिला सुद्धा राहणार असल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे। कॅमेरामन साईसह सुनील डगे, TVN मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।